नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आहे का? जर आपल्याकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल आणि आपल्याकडे जर जुनी नंबर प्लेट असेल आणि आपण 1 एप्रिल 2025 नंतर जर आरटीओ ना सापडला तर आपल्याला दंड सुद्धा आकारण्यात येऊ शकतो। 1 एप्रिल 2025 पासून HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे। HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट। ही नंबर प्लेट आपण घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता। त्याचबरोबर होम डिलिव्हरी घरपोच ही सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे काही पिनकोडला। तर काही पिनकोडला नजीकच्या सेंटरला जाऊन आपल्याला ही नंबर प्लेट बसवावी लागणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा, अर्ज केल्यानंतर अपॉइंटमेंट बुक कशी करावी, अपॉइंटमेंट डेट अपॉइंटमेंट टाइम कसा सिलेक्ट करावा, त्यानंतर पेमेंट कशा प्रकारे करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। HSRP नंबर प्लेट A to Z प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला HSRP नंबर प्लेट बनवता येते ऑनलाईन पद्धतीने। चला तर व्हिडिओला सुरू करूया। डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे, त्यावरती क्लिक करून या पेजवरती येऊन जाल। यावरती आल्यानंतर पाहू शकता इथे HSRP ऑनलाईन बुकिंग न्यू हा ऑप्शन देण्यात आलेला आहे, यावरती क्लिक करा। यानंतर नवीन पेज ओपन होईल। यामध्ये आपल्याला पहा सिलेक्ट ऑफिस, इथून आपलं ऑफिस सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच आपला जिल्हा MH09 MH01 टू MH56 पर्यंत नंबर आहेत। आपला जिल्हा कोणता आहे तो तुम्ही इथून सिलेक्ट करायचा आहे। यानंतर सबमिट। यानंतर पुन्हा नवीन पेजवरती याल। आता महत्त्वाची सूचना म्हणजे महाराष्ट्र राज्यात 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनासाठीच बुकिंग स्वीकारण्यास आम्ही अधिकृत आहोत। म्हणजे 1/4/2019 पूर्वी ज्या नागरिकांच्या व्हेइकल आहेत त्यांच्यासाठीच ही सुविधा आहे। त्यामुळे तुम्ही 1/4/2019 पूर्वी ज्यांनी व्हेइकल घेतलेले आहेत त्यांनी रजिस्टर करायचं आहे। पहा बुकिंग हाय सिक्युरिटी रजिस्टर प्लेट आणि इथे HSRP रिप्लेसमेंट। आता रिप्लेसमेंट हा भाग कोणाला ज्यांच्याकडे ऑलरेडी HSRP प्लेट आहे त्यांना रिप्लेसमेंट करता येते, आणि ज्यांच्याकडे HSRP प्लेट नाहीच आहे नव्यानेच त्यांना हवी आहे त्यांना पहिला ऑप्शन आहे बुक वरती क्लिक करा। यानंतर नवीन पेज ओपन होईल। यामध्ये आपलं राज्य आलेलं आहे, गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपला MH पासून सुरू होतो, आणि तुमच्याकडे RC बुक आहे त्यावरती चेस नंबर आहे, त्याचे लास्ट 5 डिजिट सुद्धा टाकू शकता। इंजिन नंबर सुद्धा आहे तो तुम्ही इथे टाकायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर इंटर करायचा आहे, हा कॅप्चा देण्यात आलेला आहे जो जसाच तसा इथे टाइप करायचा आहे, आणि क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करा। यानंतर पहा नेक्स्ट पेज ओपन होईल। यामध्ये आपल्या व्हेइकलची डिटेल्स ऑलरेडी आलेली आहे, पाहू शकता इथे रजिस्ट्रेशन डेट, तुमचं फुल टाइप वगैरे संपूर्ण डिटेल्स व्हेइकलची आलेली आहे। व्हेइकल कॅटेगरीमधून आपल्याला व्हेइकल कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। स्कूटर आहे, मोटरसायकल आहे, जे काही आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या। फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलर येऊन जाईल। त्यानंतर पहा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये ओनर नेम टाकायचा आहे, ईमेल ID एक टाकायची आहे, मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे। बिलिंग ॲड्रेस आधार कार्डवरचा टाका, जेणेकरून होम डिलिव्हरी असेल तर तुम्हाला तिथे येऊन ते करून देतील। यानंतर पहा आपल्याला नेक्स्ट या पेजवरती क्लिक करायचं आहे। यानंतर पहा ऑर्डर बुकिंग व्हेरिफिकेशन। आता जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला होता त्यावरती OTP गेलेला आहे, तो OTP इथे फिल करायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा इथे दोन ऑप्शन आहेत, एक म्हणजे अपॉइंटमेंट ॲट अफेक्शन सेंटर्स आणि होम डिलिव्हरी। आता होम डिलिव्हरीसाठी एक्स्ट्रा चार्जेस आहेत। आता होम डिलिव्हरी म्हणजे तुमच्या घरी येऊन नंबर प्लेट फिटिंग करतील, आणि अपॉइंटमेंट म्हणजे आपल्या नजीकचं एक सेंटर असेल तिथे जाऊन आपल्याला नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल। आता पहा होम डिलिव्हरीवरती क्लिक करा। आपला जर पिनकोड अवेलेबल असेल तर तुम्हाला तिथे येऊन नंबर प्लेट घरपोच बसवून जातील। इथे पिनकोड टाका आणि चेक वरती क्लिक करा। इथे पाहू शकता करंटली सर्व्हिस इज नॉट अवेलेबल इन द एरिया, इंटर युअर मोबाईल नंबर सो वेअर सर्व्हिस रिझ्यूम ऑन दिस पिनकोड। म्हणजे इथं ही सर्व्हिस अवेलेबल नाही, तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल। अफेक्शन सेंटर अपॉइंटमेंट या पर्यायावरती क्लिक करा। जर पिनकोड अवेलेबल नसेल तर यावरती क्लिक करा। यासाठी पहा इथे डीलर स्टेट महाराष्ट्र ऑलरेडी आलेला आहे। इथून पहा सर्च डीलर पिनकोड, इथं तुमचा पिनकोड टाका किंवा तुमच्या नजीकचं तालुक्याचं नाव टाका,
इथे पहा या पिनकोडवरती पिनकोड टाकून गो केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहेत. आता पाहू शकता इथं आपल्याला आपलं लोकेशन टाकायचं आहे, आपला तालुका किंवा नजीकचं सेंटर. जर येत नसेल तर इथं नियर मी वरती क्लिक करून लोकेशन घ्यायचं आहे. लोकेशन घेऊन आपल्या नजीकचं जे काही सेंटर आहे ते तुम्हाला इथे टाकता येणार आहे. तुमचं जवळचं नजीकचं सेंटर जे आलेलं आहे ते पाहायचं आहे आणि इथं कन्फर्म डीलर यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर पहा, यानंतर पाहू शकता सिलेक्ट अपॉइंटमेंट डेट अँड टाइम स्लॉट. आता पहा इथं फेब्रुवारीमध्ये टाईम आहे का, आता रेडमध्ये आहे ते सुट्टीचे दिवस आहेत, ते दिवस वगळून आपल्याला इथं टाईम अँड स्लॉट दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला टाईम अँड स्लॉट घ्यायचा आहे. पहा तर उदाहरणासाठी इथे मी डेट सिलेक्ट करतोय. त्यानंतर इथे पहा आपल्याला प्लीज सिलेक्ट अ टाइम अ स्लॉट. आता किती ते किती या टाईममध्ये आपल्याला जायचं आहे तो टाईम इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अवेलेबल या पर्यायावरती क्लिक करा. कन्फर्म अँड प्रोसेड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा बुकिंग समरी येईल. यामध्ये तुमचा अपॉइंटमेंट ॲड्रेस, अपॉइंटमेंट डेट, त्यानंतर पहा इथं आपल्याला अपॉइंटमेंट टाईम स्लॉट, त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर, तुमच्या गाडीचा इंजिन नंबर, चेस नंबर आणि पाहू शकता ही संपूर्ण डिटेल्स दिसेल. यानंतर पहा कन्फर्म अँड प्रोसेड या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पहा व्हेरीफाय डिटेल्स अँड पे, तुमचं नाव इथं चेक करा, मोबाईल नंबर चेक करा, बिलिंग ॲड्रेस चेक करा, ईमेल ॲड्रेस चेक करा. त्यानंतर इथं तुम्हाला पेमेंट किती करायचं आहे, HSRP कंप्लीट सेट 450 रुपयाला सेट भेटणार आहे. त्यावरती GST असं 531 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. यानंतर पहा टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करा आणि पे ऑनलाईन यावरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. इथे UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा QR कोड स्कॅन करून सुद्धा इथे तुम्ही पेमेंट करू शकता. पाहू शकता पेमेंट डन झाल्यानंतर आपल्याला रिसिट एक भेटून जाईल. इथे पेमेंट सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. यानंतर रिडायरेक्ट होईल. पहा इथे पाहू शकता HSRP अपॉइंटमेंटची रिसिट आणि पेमेंट रिसिट ही आलेली आहे. आपल्याला प्रिंट ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. प्रिंट होत नसेल तर कंट्रोल P करा आणि याची प्रिंट सेव्ह PDF करून आपल्याकडे ठेवायची आहे. यानंतर पहा आपल्याला ज्या दिवशी अपॉइंटमेंट घेतलेला आहात त्या दिवशी आपलं RC बुक आणि ही प्रिंट घेऊन नजीकच्या जे काही सेंटर तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे तिथे जाऊन सबमिट करायचं आहे. त्यानंतर त्या टाईमला तुम्हाला नंबर प्लेट बसवून दिली जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये HSRP नंबर प्लेट कशा पद्धतीने ऑनलाईन अप्लाय करायचं, त्याचबरोबर अपॉइंटमेंट डेट, अपॉइंटमेंट टाइम कशा पद्धतीने सिलेक्ट करायचं याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जी पेमेंट प्रिंट काढलेला आहात ती प्रिंट, त्याचबरोबर तुमची RC डिटेलची प्रिंट, RC घेऊन तुम्हाला ज्या दिवशी अपॉइंटमेंट डेट, अपॉइंटमेंट टाइम सिलेक्ट केलेला आहात त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हे डॉक्युमेंट दाखवून आपली जी नंबर प्लेट आलेली आहे ती बसवून घ्यायची आहे. अशा प्रकारे HSRP नंबर प्लेट तुम्ही लवकरात लवकर बनवून घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.